नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आता न्यूयॉर्कमध्ये आहोत आणि आता सकाळ झालेली आहे, आंघोळी वगैरे झाल्यात आणि आता आम्ही नाश्ता करून निघणार आहोत एअरपोर्टवरती. तर न्यूयॉर्कमधून डायरेक्ट मुंबईची फ्लाईट आहे. तर चला निघूया आणि पुढचा प्रवास पण तुम्हाला बघायला मिळेल. तर हे बघा, हॉटेलमध्ये आम्ही खाली आता नाश्त्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी काय काय नाश्ता आहे ठेवलेला मी तो तुम्हाला दाखवते. हे बघा, या ठिकाणी ब्रेड आहेत, मफिन आहेत आणि हे डोनट ठेवलेले आहेत. टोस्टर मशीन, मफिन वगैरे, इथे जाम वगैरे आहेत. टर्की आहे, आमलेटचं आहे ते आमलेट. हे बघा, असे आमलेट. आणि हे बघा, तर हे रेड स्किन पोटॅटो आहे आणि इथे हा ज्यूस ठेवलेला आहे. आणि ते हे उकडलेली अंडी, या ठिकाणी 2% मिल्क आणि स्किम मिल्क असं आहे. आणि या ठिकाणी हे बघा, ओटमील वगैरे आहे. स्पून प्लेट आणि इथे फ्रूट ठेवलेले आहे. हे बघा, या ठिकाणी हे रॅफल मशीन आहे आणि ते असं ठेवलेलं आहे. त्याच्यावरती पण तुम्हाला काही टॉपिंग्स टाकायचे असतील तर ते ठेवलेले आहेत. ठिकाणी हे बघा, ते असे ब्लूबेरीज आहेत या ठिकाणी आणि हे पण तुम्ही टाकू शकता. तर असे 2 ठेवलेले आहेत मफिनचे. या ठिकाणी हे बघा, व्हॅनिला वेफर बटर आहे. या ठिकाणी पण बनाना ब्रेड वेफर बटर आहे. या ठिकाणी 2 प्रकारचे बटर लावलेले आहेत, व्हॅनिला आणि बनाना. या ठिकाणी हे ब्राऊन शुगर आहे. या ठिकाणी हे बदाम आहेत, काप, बदामाचे काप. या ठिकाणी कॅनबेरी आहे. या ठिकाणी ओटमील आहेत. तर हे असं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हा मेनू ब्रेकफास्टचा? आवडला का? नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला हॉटेलमधील जिम दाखवते. तर या ठिकाणी ट्रेडमिल आहेत, या ठिकाणी सायकल आहेत, या ठिकाणी वेट्स आहेत. छोटी आहे जिम पण छान आहे. आवडते का तुम्हाला? चला आम्ही आता सेटलमध्ये बसलो. हॉटेलमधून आम्ही आता एअरपोर्टवरती पोहोचलो सेटलने. आणि आता आम्ही आमची बॅग काढतो. ते ड्रायव्हर बॅग काढून देत आहे. बाकीचं पण सामान त्यासोबत खाली येत आहे. पकडून धरले. चला आम्ही आता ह्या सेटलमधून उतरलो आहोत. खूप थंडी आहे. हे बघा, ह्या सेटलमधून आम्ही उतरलो आहोत. दिसली का ही सेटल? भयंकर थंडी आहे. आता चला एअरपोर्टच्या आतमध्ये जाऊया. चला एअरपोर्टच्या आतमध्ये आपण शिरलेलो आहोत. आता बॅग चेकिंग करूया आपण. चला आपण आता एअरपोर्टच्या आतमध्ये शिरलेलो आहोत. आपण आता बॅग चेकिंग करूया.
तर या ठिकाणी आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत. आपलं बिझनेस क्लासचं बुकिंग केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण आता आपली बॅग चेकिंग करणार आहोत. त्यासाठी आपण लाईनमध्ये उभे आहोत. साईज याच्यात बसली पाहिजे तुमची कॅरियर असं आहे. इथे लावूनच ठेवले आणि इथे असं दिसलं असं तर या ठिकाणी आता ही व्हीलचेअरसाठी लाईन आहे. तर व्हीलचेअर आपण बुक केलेली आहे. हे बघा किती मोठी लाईन आहे दिसली. इथे सगळी व्हीलचेअरची सगळे व्हीलचेअरचे आहेत. तर या ठिकाणी पाहिलं व्हीलचेअरसाठी बुकिंग केलं आहे आपण आणि त्या ठिकाणी मग एवढी मोठी लाईन व्हीलचेअरसाठी. चला आता मी व्हीलचेअरमध्ये बसलेली आहे. तर आता ही व्हीलचेअर शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार आहे. म्हणजे आपल्याला चालायची गरज नाही लागेल. चला आपण आता विमानात बसूया. व्हीलचेअरने इथपर्यंत आपल्याला आणून सोडलं आहे. थँक्यू. हे बघा या ठिकाणी बिझनेस क्लासमध्ये मी आता बसलेले आहे. असं आहे. असं आहे बिझनेस क्लास. दिसलं. हे बघा तर ह्या अशा आहेत बिझनेस क्लास. तर हे बघा हा आहे बिझनेस क्लास आणि मी तुम्हाला दाखवते कसं असतं. तर या ठिकाणी समोर मोठी स्क्रीन आहे. आपला म्हणजे छोटा टी व्ही असतो तसं म्हटलं तरी चालेल. तर मोठा लॅपटॉप असतो तेवढी स्क्रीन आहे. आणि या ठिकाणी पिलो आहेत छान अगदी सॉफ्ट. बहुतेक याच्या आतमध्ये कम्फर्टर आहे पांघरण्यासाठी. आणि या ठिकाणी स्लीपर आहे. आणि या ठिकाणी अशी सोय आहे. हे बघा तर हा असा हा बोर्ड आहे जेवणासाठी. किंवा काही तुम्हाला खायचं असेल किंवा तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही यावरती वाचू शकता. आणि नंतर हे असं लावून टाकायचं या ठिकाणी. हे दिसलं असं आहे. तर हे बघा या ठिकाणी
त्यांनी मला विचारलं ॲपल ज्यूस पाहिजे की ऑरेंज ज्यूस, तर या ठिकाणी ॲपल ज्यूस मी घेतलेला आहे. छान हो ना. या ठिकाणी शॉल आहे. अंघरण्यासाठी हे बघा शॉल छान आहे, डिझाईन पण छान आहे शॉलची. पाहिजे सुंदर. या ठिकाणी एक पाण्याची बॉटल ठेवलेली आहे आणि या ठिकाणी हे बघा रिमोट आहे. आता आपल्याला ते जाणून घ्यायला पाहिजे. हा रिमोट बहुतेक टी व्हीचा आहे. हां हो टी व्हीचाच आहे हा. ते दाबलं की हा बाहेर येतो असं. आणि मी पण आता दाबून बघितलं. मी पण पहिल्यांदा हे बघा हे दाबून बघितलं तर हे असं हे बघा अशी वायर आहे. म्हणजे हा टी व्हीचाच रिमोट आहे. हे बघा एअर इंडिया. आणि हा चेअरचा, म्हणजे तुम्ही ही चेअर आहे ना याचा बेड करू शकता. तर या ठिकाणी हे दिले त्यांनी आता. हे बघा. आणि या ठिकाणी हे बहुतेक हेडफोन आहेत. ये तो वीडियो है. तर मी आता एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये बसलेले आहे. हा असा असतो बिझनेस क्लास. अभी ले लो फोटो. अभी ये स्टॉप कर. हां व्हिडिओ स्टॉप. तर ही आहे एअर इंडियाची फ्लाईट. आणि तर त्यांनी सांगितलं आता जेवणाची वेळ झाली आहे तर जेवणच मिळणार. तर त्यांनी मला हे गरम टावेल आणून दिले. तर मी आता हात पोचले याने. आता थंड झालं ते लगेच. आणि एरोप्लेनमध्ये खूप थंडी वाजते. तर मी एक स्वेटर आणि एक जॅकेट घालून बसलेले आहे आता. आणि तर कसं वाटलं तुम्हाला हा बिझनेस क्लास? आवडला का? नक्की सांगा. चला आता ते जेवण देते. काय बघूया आपण आता इकडमध्ये. एअर इंडिया फ्लाईटवाल्यांनी हे दिले आपल्याला. यात बॉडी लोशन, हँड क्रीम आहे आणि ओठांना लावायचं बाम आहे, लिप बाम. हिंदी वगैरे सगळ्या लँग्वेजेस आहेत. तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजवरती चूज करून तुम्ही ते बघू शकता. आणि इथे काय लिहिलं बघा भरपूर छान सेवा केली जाते बिझनेस क्लासमध्ये. तर आता त्यांनी सांगितले तुम्हाला हे चेंज करायचं का, त्यांनी आणून दिले घालण्यासाठी. तर हे स्मॉल साईज आहे. अब आप विमान के बजाय हम पर दरवाजे बंद करने के लिए तैयार है. तर बघू आता येत सोडून बघू. त्याच्या आतमध्ये आहे हे असं टी शर्ट आणि हे आहे. चला आपण आता चेंज करूया. आता विमान उडान घेत आहे. तर आता तुम्ही बघा.
विमानाने उडान घेतली. आपण आता वरती ढगांच्या आत चाललोय. या ठिकाणी स्लीपरसुद्धा दिली आहे घालण्यासाठी. तर ती पॅक आहे. आता तुम्हाला दाखवायची, पण एका हातात मोबाईल पकडला मी, एका हाताने निघणार नाही. काहीतरी बघायला पाहिजे सोय मोबाईल ठेवण्याची. चला, एका ठिकाणी मी आता मोबाईल ठेवला आहे आणि आता मी तुम्हाला ही ओपन करून दाखवते स्लीपर. हे बघा, अशी आहे ही स्लीपर. काढून दाखवते. आवडली का? घालून बघूया. चला, लगेच आपण घालून बघूया. तर हे बघा, या ठिकाणी मी दोन्ही स्लीपर घातलेत. कशा वाटत आहेत नक्की सांगा. या ठिकाणी एअर होस्टेस आहे. तर ही त्यांची साडी पाहिली कशी आहे. पॅन्ट आहे, ब्लाऊज आहे आणि अशी साईडने आणि पदर पण आहे. कशी वाटली तुम्हाला साडी? आणि हे बॅसिनेट बेबीसाठी पाठीमागे घेऊन जात आहेत. मी आता नॉईस कॅन्सलिंगचे हे हेडफोन घातलेत. हे बोसचे आहेत, पण तरी पण आवाज येतोच, कमी येतो, पण नाहीतर असा भयंकर आवाज येतो विमानात बसल्यानंतर. तसं नाही. तर या ठिकाणी आता हे रिमोट आहे चेअरचं. त्याच्यात मागे जाते, पुढे येते, नंतर व्हायब्रेशनची सोय आहे. तुम्हाला जिथे पाठीला वरती मसाज पाहिजे किंवा खाली बॅकला पाहिजे, लोअर बॅकला, ते तुम्ही करू शकता. शोल्डरचा आहे मसाज. असे वेगवेगळे मोड आहेत. आणि चेअर मागे पुढे खाली कशी करायची त्याचे पण बटन आहेत. तर या ठिकाणी ते रिमोट त्या चेअरलाच लावलेलं आहे बाजूला. दिसतं? आता दिसत असेल. तर मी आता दाबते, हळूहळू मागे जाते. या ठिकाणी हेडफोनसुद्धा दिलेत. तर त्याची ही बॅग आहे. तर आपण आता काढूया यातले हे हेडफोन, म्हणजे आपल्याला टी व्ही बघता येईल. हे बघा, हे असे आहेत आणि हे सुद्धा नॉईस कॅन्सलिंगचे आहेत. तर आवाज येत नाही म्हणाले ते यांनीसुद्धा. नाहीतर मी त्यांना विचारलं होतं माझे हे बोसचे याला कनेक्ट करू शकतात, ते म्हणून नाही. आणि ते माझे वायरलेस आहेत आणि हे वायरचे वायर लावावे लागते आपल्याला टी व्ही पाहण्यासाठी. या ठिकाणी वायर आहे. चला, आपण आता लावूया. हे बघा, या ठिकाणी हे लेमनेट, या ठिकाणी लेमन ज्यूस, लेमन आणि पुदिना. या ठिकाणी ड्रायफ्रूट्स आणि या ठिकाणी ऑरेंज ज्यूस. तर हे जेवणाच्या आधी त्यांनी आणून दिलेलं आहे.
पसरलेला आहे आणि त्यावरती एक ट्रे आलेला आहे आणि या ठिकाणी असं जेवण आलेलं आहे. पाव आहे या ठिकाणी हे सॅलड दिलं आहे. पर्पल कलरची फ्लावर आहे, आपली साधी फ्लावर, त्यासोबत सॉस दिला आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची आणि अजून इतर आहेत, ते पण सॅलडच आहे. आपण आता टेस्ट करूया. तर हे बघा, ही अशी आहे पर्पल कलरची फ्लावर. आता सॉस लागला आहे त्याला, तर थोडा भाग रेड झालेला आहे. दिसते का तुम्हाला? हे बघा, अशी ही आहे. चला खाऊया. छान आहे. मी तुम्हाला आता संपूर्ण प्लेटच दाखवते. हे बघा, अशी आहे ही. मी पर्पल फ्लावर आत्ताच खाल्ला. तर आता हे आहे टोमॅटो, कॅप्सिकम, अजून काही वस्तू आहेत. छान आहे सॅलड. तर कस्तुरी बॉल आहे, तुम्हाला मी दाखवते. तर हे असं आहे, ते काय घातलं त्यांनी सॅलडमध्ये माहिती. छान होतं. आणि मी तर म्हणते सॅलड रोजच जेवणामध्ये पाहिजे. वेगळ्या व्हेजिटेबल्स पण होतात त्यामध्ये. तर आता ही कसली व्हेजिटेबल ते काही मला माहिती नाही. हे बघा, दिसते का? तुम्हाला ओळखू येते का? याचं नाव तुम्ही नक्कीच सांगा, हे काय आहे ते. तर हे प्लेनमध्ये जे देतात नाश्ता वगैरे, अगदी छोटीशी क्वांटिटी असते, त्यात सगळं काही असतं. मिरची पण दिली त्यांनी एवढी. या ठिकाणी हे जेवण आलेलं आहे गरमागरम. ब्रेकफास्ट संपला आणि लगेच जेवण आलेलं आहे. म्हणजे ब्रेकफास्टचा शेवटचा घास मी खात होते तेव्हाच लगेच जेवण आणून दिलेलं आहे. तर आता दाखवते मी तुम्हाला यात काय काय आहे. तर या ठिकाणी भात आहे, फ्लावरची भाजी आहे, पनीरची भाजी आहे आणि दही आहे, वरण आहे. आणि या ठिकाणी बघूया आपण आता काय आहे. नान आहे का पोळी आहे की अजून पराठा वगैरे. ओके, या ठिकाणी हे बघा, मेथी पराठा दिसतोय, ग्रीन ग्रीन. तुम्हाला दिसतोय का? एका हातात मी फोन पकडला आहे आणि एका हाताने दाखवते, त्यामुळे अवघड जाते. तर मेथी पराठा आलेला आहे. तुम्हाला आता मी जवळून दाखवते. जिरा राईस, फ्लावरची भाजी, पनीरची भाजी, पलीकडे आहे दही, वरण आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी मेथी पराठा दिसला असा एक दिलेला आहे त्यांनी. हा बिझनेस क्लास
चला, छानपैकी आपलं जेवण झालेलं आहे. या ठिकाणी डेझर्ट येत आहे. मोठासा ट्रे, त्यावरती बरेच प्रकार दिसत आहेत स्वीटचे. आपल्या आवडीचं काही आहे का बघूया. तर हे बघा, या ठिकाणी रसमलाई घेतलेली आहे. तर त्यात ऑप्शन होते. या ठिकाणी मी रसमलाई घेतलेली आहे. तर मी आता तुम्हाला खाऊन दाखवते याची टेस्ट कशी आहे, बघूया आपण. टिश्यू घेते म्हणजे काय ड्रॉप पडणार नाही खाली. छान आहे. चला, नाश्ता झाला, जेवण झालं. आपण आता मोही बघूया. जरा हटके, जरा बचके. आपला मोही बघून झालेला आहे. छान होतं. या ठिकाणी परत आता संध्याकाळचं हे जेवण आलेलं आहे. जवळून दाखवते तुम्हाला. तर या ठिकाणी सगळे कडधान्य आहेत उकडलेले. त्यात पालक वगैरे पण घातलेला आहे त्यांनी. बाजूला ग्रीन चटणी दिली आहे एका वाटीत आणि रँच आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी. या ठिकाणी हा तळलेला एक वडा दिसतोय. या ठिकाणी ग्रिल पनीर आहे, त्याचे आत्ताच मी पीस केले. आणि सँडविच आहे. आणि या ठिकाणी काहीतरी स्वीट डिश दिसते आणि बाजूला पाणी आहे. तर असं आहे हा मेनू. आवडला का? आता हे सँडविच दाखवते त्याच्या आतमध्ये काय आहे. या ठिकाणी वांगा आहे, झुकणी आहे ही ग्रीन कलरची, आणि हा रेड पेपर आहे म्हणजेच ढोबळी मिरची. असं आहे हे सँडविच. कसं वाटलं तुम्हाला? आवडलं का? आणि हा वडा डाळीचा वडा आहे तळलेला. तर या ठिकाणी 2 लाईट आहेत. एक मोठी खाली ट्यूबलाईट आहे आणि वरती एक छोटा आहे बल्ब दिसत असेल तुम्हाला. तर हे बघा, या ठिकाणी त्याचे बटन आहेत आणि हा आता चालू केला आहे. तर असं आहे हे बघा, ह्या रिमोटवरती त्याचे बटन. आणि मला आता गरम होतं आहे. आणि आता मी पुष्पा मूव्ही बघत आहे. तर गाणं चालू आहे पुष्पा मूव्हीमध्ये. विमान आता लँडिंग होत आहे. मी आता भारतात पोचले. हे बघा, समुद्र दिसतंय का? या ठिकाणी हे बघा, विमानातून मुंबईतली बिल्डिंग्स मोठी मोठी कशी दिसत आहेत. कसं दिसते मुंबई विमानातून, पाहिलंत? मी आता कट नाही करणार, संपूर्ण लँड होईपर्यंत तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्हालाही लक्षात येईल हळूहळू ते कसं खाली येत जातं विमान. आणि विमानाचे जे चाकं असतात ते ओपन होतात आणि मग ते आपल्या कारसारखंच मग चालतं जमिनीवरती विमान. आता तुम्हाला दिसेल रोड. हे बघा, विमान लँड झालेलं आहे, खाली उतरलेलं आहे विमान. त्याचे चाकं मग ओपन होतात आणि हे कारसारखं मग चालतं बऱ्याच अंतरपर्यंत. आणि मग ते एका ठिकाणी पार्क होतं आणि तुम्हाला विमानं दिसत असतील बाकीची सुद्धा तिथे पार्क केलेली, हो ना. तर लँड होताना बहुतेकांना उलट्यासुद्धा होतात. तर मी गोळी घेतली मोशन सिकनेसची, त्यामुळे मला काही झालेलं नाही. कसला आनंद होतोय. मी पोचले भारतात, मुंबईत आले मी. हे बघा, खिडकीतून मी तुम्हाला दाखवते मुंबई एअरपोर्ट. चला, मुंबईत आलो आपण. छान झाला प्रवास. चला, मुंबईत आलं. सगळं रिकामं झालं हे बघा. मी आता विमानातून बाहेर पडलेले आहे. तर हा बघा विमानतळ, विमानं आहेत भरपूर या ठिकाणी. आपण आता
एअरपोर्टमध्ये सगळी प्रोसेस करून चेकिंग लगेज घेण्यासाठी आलो आहोत. तर ही माझी एकच बॅग आहे, तर त्यांनी आता बाहेर काढलेली आहे. मी नाशिकमध्ये आता घरी आलेले आहे आईबाबांकडे. आणि माझा न्यूयॉर्क ते भारत प्रवास खूप छान झाला. पहिल्यांदाच असं झालं की मी 2 मूव्ही बघितल्यात. जरा बचके जरा हटके आणि पुष्पा बघितला. आयुष्यात पहिल्यांदाच मी बघितलेत 2 मूव्ही. म्हणजे एकदम 2 नाही बघितल्या. आधी एक बघितला, नंतर काही तासानंतर दुसरा बघितला. तर खूप छान झाला प्रवास. आणि तुम्हाला हा न्यूयॉर्क ते भारत प्रवास कसा वाटला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.